कोल्हापूर महापालिकेच्या विधिज्ञांचं पॅनल पुनर्गठित केलं जाणार असून वकिलांना मासिक मानधनाऐवजी प्रत्येक प्रकरणानुसार मानधन दिलं जाईल, असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। महापालिकेच्या पॅनलवरील विधिज्ञांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत ते बोलत होते। पॅनलवरील विधिज्ञांनी प्रत्येक प्रकरणात महापालिकेची बाजू सक्षमपणे मांडावी, असं त्यांनी यावेळी सांगितलं। कोल्हापूर महापालिकेच्या पॅनलवरील विधिज्ञांच्या कामकाजाचा आढावा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी घेतला। निवडणूक कार्यालयात झालेल्या बैठकीत उच्च न्यायालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच औद्योगिक आणि कामगार न्यायालयातील महापालिकेच्या पॅनलवरील विधिज्ञ उपस्थित होते। विधिज्ञांनी प्रत्येक प्रकरणात महापालिकेची बाजू सक्षमपणे मांडावी, असं यावेळी आयुक्तांनी सांगितलं। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी विविध न्यायालयांमधील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेत संबंधित वकिलांकडून त्यांच्या ताब्यातील प्रकरणं, महापालिकेच्या बाजूने लागलेले निकाल तसंच सुरू असलेल्या खटल्यांची माहिती जाणून घेतली। महापालिकेच्या विरोधात लागलेल्या काही निकालांबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली। इथून पुढे प्रत्येक प्रकरणात महापालिकेची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। एखाद्या प्रकरणामध्ये आवश्यक कागदपत्र, माहिती किंवा विभागांकडून वेळेत सहकार्य मिळत नसल्यास संबंधित वकिलांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असं त्यांनी नमूद केलं। त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना दिल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं। महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती विलंब न लावता दूरध्वनीद्वारे देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या। महापालिकेच्या विधिज्ञांचं नवीन पॅनल लवकरच पुनर्गठित करण्यात येणार असून त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली। नव्या पद्धतीनुसार वकिलांना मासिक मानधनाऐवजी प्रत्येक प्रकरणानुसार केस बेसिसवर मानधन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी उपआयुक्त पारितोष कंकार, विधी अधिकारी संदीप तायडे, कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड, कनिष्ठ अभियंता पद्मल पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळोके तसंच उच्च न्यायालयाचे वकील अभिजित अडगुळे, सागर माने, जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे वकील डी घाटगे, प्रशांत चिटणीस, प्रफुल्ल राऊत, मुकुंद पवार, अल्ताफ पिरजादे आणि औद्योगिक तसंच कामगार न्यायालयाचे वकील दीपक देसाई, पृथ्वीराज राणे यांच्यासह विधिज्ञ उपस्थित होते।